दिंडोरी तालुक्यातील वनारे गावात झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतातील उभ्या पिकांना फटका बसला असून भोपळ्याच्या बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत। तसेच आंब्याची झाडे व इतर फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये मनोहर बंडू झिरवाळ आणि प्रशांत कोल्ली झिरवाळ आणि वसंत पांडू झिरवाळ यांचा समावेश आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभारलेल्या पिकांचे काही क्षणात नुकसान झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे। आधीच शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। त्यातच अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तींचा सतत सामना करावा लागत असल्याने बळीराजाची व्यथा अधिकच बिकट झाली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे। प्रशासनानेही त्वरित पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी कृष्णा झिरवाळ, दिंडोरी। नमस्कार, आपण आज आलो आहोत दिंडोरी तालुक्यातील वनारे या गावामध्ये। तर आता पावसाचे दिवस चालू झाले आहेत। वादळी वाऱ्यामुळे आज शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहेत। या ठिकाणी भोपळ्याचे बाग होते ते आज धुळीस मिळाले आहे। तर यावरती शेतकऱ्याची आपण व्यथा जाणून घेऊया। आमची प्रचंड नुकसान केली या वादळी पावसाने। एवढा भोपळ्याचा बाग होता तो लोटून दिला आणि भाव भेटत नव्हता। भाव भेटायला लागला तर पावसाने ही हानी केली। वनारे इथं भोपळ्याचा बाग आज वादळी पावसाने प्रचंड अशी नुकसान केलेले आहे। तरी तलाठी तात्याने त्वरित येऊन पंचनामे करावे अशी मी त्यांना विनंती करतोय। आणि आंब्याचे झाडं बरीचशी नुकसान झाले, आंब्याचे झाडं पण मोडून पाडले आणि झाडाचे आंबे पण वादळी पावसाने पाडले। तोंडी घास आला आणि पावसाने प्रचंड अशी नुकसान केले, तरी शासनाने दखल घ्यावी। आज दिंडोरी तालुक्यात अचानक पावसामुळे आणि वारं खूप असल्यामुळे शेतकऱ्यांची खूप नुकसान झाले। माझं तर भोपळ्याचं रानच पूर्णपणे पडून गेलेलं आहे। तरी त्याची तात्यांनी दखल घ्यावी आणि पंचनामे करावे। अशी खूपच शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे। माझीच नाही, खूपच शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे। आणि वाऱ्याचा वेग इतका होता की प्रमाणाच्या बाहेर होतं। खूप नुकसान झालेली पण आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।